आगामी मुंबई ठाण्यासह राज्यामधल्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्यावरती सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। काल नागपूरमध्ये रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मॅरेथॉन बैठक पार पडली। अन्य महानगरपालिकांसाठी स्थानिक समिती स्थापन करून महायुतीवरती चर्चा करणार असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय। मात्र मुंबई ठाण्यासह महत्त्वाच्या महानगरपालिका एकत्रच लढण्याच्या संदर्भात वरिष्ठ नेते सकारात्मक असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। राष्ट्रवादी हा महायुतीचाच घटक पक्ष आहे, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं। मात्र राष्ट्रवादीच्या सोबत कुठे युती करायची याचा निर्णय स्थानिक पातळीवरती समितीमध्ये घेतला जाईल असंही चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे। 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला। रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली। या चर्चेमध्ये देखील महायुतीने लढण्याचा निर्णय झाला। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणचे असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीने चर्चा करावी असं चर्चा झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून युतीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रदीप जयस्वाल आणि राजेंद्र जंजाळांची या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली। भाजपच्या सोबत चर्चा करून युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी ही समिती आता काम करणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून युतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीमध्ये मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांचा समावेश आहे। तर 15 तारखेच्या नंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेनं सावध भूमिका घेतली। महानगरपालिका निवडणुकीमध्ये झालेले मतभेद आणि मनभेद दूर करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून करण्यात येतोय। नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरती अंतर्गत गटबाजी आणि संघटनात्मक स्पर्धा दोन्ही पक्षांमध्ये बघायला मिळाली। यावेळेला असे प्रकार टाळण्यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांकडून प्रयत्न केले जात आहेत। तर मुस्लिम भागामध्ये भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणामधून ही बाब समोर आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। मुस्लिम बहुल भाग असलेल्या 18 वॉर्डांमध्ये भाजपनं सर्वे केला। यामध्ये शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव असून या जागा शिंदे सेनेला दिल्या तर फायदा होऊ शकतो असं भाजपच्या अंतर्गत सर्वेमधून समोर आलंय। काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही, परंतु मी एकच सांगतो, आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही। सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्यामुळे भाजप महायुतीमधून राष्ट्रवादीला दूर ठेवत असल्याचं बोललं जात आहे। मुंबई निवडणुकीचं नेतृत्व राष्ट्रवादीनं नवाब मलिक यांच्याकडे दिलंय। मात्र मलिकांच्या नियुक्तीला भाजपनं मात्र कडाडून विरोध केला। तर मलिकांच्या ऐवजी दुसऱ्याकडे नेतृत्व दिलं तर भाजपचा आक्षेप नसल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर अमान्य आहे अशी भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मांडली आहे। मलिकांवरती गंभीर असे आरोप असल्यामुळे त्यांचं नेतृत्व अमान्य आहे, दुसरं कुणाकडेही नेतृत्व द्यावं असं साटम यांनी म्हटलं। आमची भूमिका ठाम आहे। नवाब मलिककडे जर नेतृत्व असेल तर भारतीय जनता पार्टी नवाब मलिकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर कोणत्याही प्रकारची युती करणार नाही, कारण नवाब मलिकवर गंभीर
अशा प्रकारचे आरोप आहेत, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत, दाऊदशी संबंधाचे आरोप आहेत, राष्ट्रविरोधी देशविघातक शक्तींशी सलोख्याचे संबंध असलेल्या व्यक्तीबरोबर भारतीय जनता पार्टी कोणत्याही प्रकारचे काहीही संबंध ठेवणार नाही. तर अमित साटम यांनी मांडलेल्या भूमिकेवरती अजित पवार आणि सुनील तटकरे हे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया संजय बनसोडे यांनी दिली आहे. याबाबतीत मी आत्ता सांगितलं तुम्हाला, राष्ट्रीय अध्यक्ष जर असं अमित साटम साहेब जर बोलले असतील, त्यांनी भूमिका मांडली असेल, तर याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब याच्यावरती तो निर्णय त्या ठिकाणी घेतील. नवाब मलिक हे युतीमध्ये चालतात, मात्र त्यांचं नेतृत्व हे निवडणुकांमध्ये मान्य भाजपला नाही. हे नेमकं भूमिका या संदर्भात तुमचं मत? तिथली मला कसलीही कुठलीही कल्पना त्या ठिकाणची नाही. जर तुम्ही युतीत मिठाचा खडा पडेल? नाही, अजिबात नाही पडणार, कारण वरिष्ठ नेते याबाबतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतील. दरम्यान यावरती नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली. भाजपला हैदराबादची प्यारे खान यांची बिर्याणी चालते, मात्र मुंबईचा नवाब मलिक चालत नाही असं म्हणत पटोलेंनी टीका केली आहे. नागपूरचा प्यारे खान जो आहे त्याची बिर्याणी यांना आवडतं, पण मुंबईतला नवाब मलिक आवडत नाही. त्यामुळे हे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे आगळे वेगळे आहे. आणि मुसलमानाचा द्वेष हा फक्त हिंदुत्व आम्ही किती आमचं कडक आहे ते दाखवण्याचा एक प्रयत्न आहे, पण प्यारे खानची बिर्याणी यांना चालतं. बुलढाण्यामधल्या सगळ्या 10 स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 10 नगर परिषदांच्या मतदानाच्या प्रक्रियेचा टप्पा 2 डिसेंबरला पार पडला. यानंतर मशीन 10 ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलं. प्रत्येक स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एका वेळेला 25 पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा आणि सशस्त्र SRPFचे जवानही तैनात करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता 21 डिसेंबर रोजी याचा मतमोजणी होणार आहे. खरं तर दरम्यानच्या काळात ही जी काही EVMs आहेत, जिल्ह्यातील 10ही नगर परिषदांची EVMs या विविध ठिकाणी साठवून ठेवण्यात आलेले आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या EVMच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेला आहे. सध्या मी खामगाव येथील या स्ट्रॉंग रूम समोर आहे. आपण जर का बघितलं तर या ठिकाणी CCTVच्या निगराणीत संपूर्णपणे हा परिसर व्यापण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे. जवळपास 25 पोलीस कर्मचारी आणि SRPFचे सुद्धा काही कर्मचारी या स्ट्रॉंग रूमची सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे आणि येत्या 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आणि तत्पूर्वी या संपूर्ण स्ट्रॉंग रूमला CCTVचं सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे. खरं तर हे 21 डिसेंबरला मतमोजणी होईल, त्यावेळेस ही स्ट्रॉंग रूम उघडण्यात येईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, खामगाव, बुलढाणा. अकोल्यामध्ये EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा खडा पहारा आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर शांतता आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्ट्रॉंग रूमकडे फिरकत नसल्याचं देखील चित्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा खडा पहारा दिसतो. मात्र आपण अकोला जिल्ह्यातल्या या अकोटच्या स्ट्रॉंग रूम मध्ये जे शासकीय ITI आहे पोपटखेड रोडवर, तर तिथे त्या EVM ठेवलेल्या आहे. मात्र इथल्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि उमेदवारांचा पूर्ण विश्वास जो आहे तो पोलिसांवर आपल्याला दिसतो. कोणत्याही प्रकारचे कार्यकर्ते आपल्याला इथं दिसत नाहीत. एक राज्य राखीव पोलीस दलाची अमरावती तुकडी आहे आणि 20 पोलिसांची जी इथे शिफ्ट नुसार जी आहे ती ड्युटी इथे आहे आणि 21 तारखेला हा निकाल लागणार आहे. मात्र कोणत्याही पद्धतीनं महाराष्ट्रात इतर ठिकाणी ज्या पद्धतीने पोलिसांवर किंवा एकंदरीतच निवडणूक यंत्रणेवर अविश्वास जे कार्यकर्त्यांचा, उमेदवारांचा दिसतो, मात्र अकोटमध्ये असं कोणताही प्रकार नाही आहे. आपण पाहतोय की कोणत्याही कार्यकर्ता इथे तुम्हाला फिरकताना दिसत नाही आणि फक्त पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो खडा पहारा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. उमेश अलोणे, ABP माझा, अकोट, अकोला. जळगावच्या चोपड्यामध्ये 20 मिनिटांसाठी स्ट्रॉंग रूमच्या बाहेरचे CCTV कॅमेराचा जो डिस्प्ले होता तो बंद पडला असा प्रकार घडला. मात्र यानंतर शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी संतापही व्यक्त केलाय. त्यांनी डिस्प्ले बंद पडल्याचा प्रकार तात्काळ पहारेकरांच्या लक्षात आणून दिला. यानंतर CCTVचा डिस्प्ले सुरू करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगानं महानगरपालिका निवडणुकांच्या प्रारूप मतदार याद्यांवरती हरकती निकाली काढण्यासाठी
15 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. नाशिक महानगरपालिकेकडे 9,000 हरकती प्राप्त झाल्यामुळे या सर्व हरकतींवरती कारवाई करण्यात येतेय. दुबार नावं असलेल्यांना महानगरपालिकेकडून नोटिसा बजावण्यात येत असून सुधारित मतदार यादी तयार करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सध्या देण्यात येतेय. पूर्ण आयोगाच्या निर्देशानुसार हरकतींची जागेवर जाऊन पडताळणी करण्यात आलेली आहेत. त्यापैकी काही लोकांच्या नोटिसा काढून आपण सुनावण्या पण घेण्यात आलेल्या आहेत आणि या हरकतींवर कारवाई करून अंतिम मतदार यादी ही आयोगाच्या निर्देशानुसार 15 तारखेला प्रसिद्ध करण्यात येईल. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार राजू तोडसाम यांच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तोंडावरती काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जातो. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं इच्छुक उमेदवारांची यादी मागवली. सोलापूरमधील 102 जागांसाठी भाजपमध्ये तब्बल 750 पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज केलाय. सोलापूरमध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे संपूर्ण 102 जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार असून मोर्चेबांधणी करण्यात येते आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती अशक्य असल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकमेकांना युतीच्या संदर्भात अजून कोणताही प्रस्ताव दिला गेलेला नाही. शिवाय दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत कोणतीही चर्चाही झाली नसल्याची माहिती मिळते. मात्र असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेशी युती करण्याच्या संदर्भात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीच्या संदर्भात प्रस्ताव आल्याची माहिती मिळते. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी असे 2 पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून महायुतीमध्ये निवडणूक लढवण्याचे आदेश आले तर युती करू अशी भूमिका राष्ट्रवादी आणि भाजपच्या शहराध्यक्षांनी घेतली आहे. अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांनी जर ठरवलं तर मग तो आदेश अंतिम असणार आहे. त्यामुळे महायुती होऊ पण शकते, परंतु अशी चिन्ह काय आतापर्यंत दिसून येत नाही आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याच्या हिशोबाने आम्ही आमची पूर्ण तयारी केलेली आहे. तर इथून मागे पण मी सांगितलं होतं की गेले 25 वर्ष राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला पुनश्च आपल्याकडे घेण्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. स्थानिक लेवलला महायुतीचे पक्ष आपल्याबरोबरचे आहेत, त्यांच्याबरोबर थोडं आपल्या चर्चा ठेवून महायुतीच्या संदर्भात काही 2 पावलं समोर नेऊन चर्चा होईल. त्यासाठी आम्ही आमची कोर कमिटी करतो. आमची कोर कमिटी त्यांच्याशी बोलेल आणि त्याच्यातून एक स्टेप पुढे जाऊन समजा काही जागांवरती कशा पद्धतीने जाऊ शकतो. खरं तर हा निर्णय आमच्या कोर कमिटीवरती सोडला आहे आणि हा सगळा निर्णय होत असताना खरं तर प्रदेशात आम्ही सगळ्या गोष्टी पाठवणार. यातले किती जण माजी नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याकडनं अर्ज घेतलेले? स्वतःहून काही जण घेऊन गेले पण अजून त्यांनी भरलेलं नाही आहे. पण एक साधारण 12 ते 15 जण आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः फॉर्म घेऊन गेले आहेत. एकूण किती असतील महायुतीच्या घटक पक्षातले असं सांगता येत नाही, पण सगळे मिळून एक 35 ते 40 जण आहेत जे इतर पक्षातले आहेत. त्याच्यामधील जे मुख्य काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये 10 ते 12 जण आहेत. उत्तर प्रदेश, गुजरातसह 6 राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या अंतिम मुदतीमध्ये वाढ देण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या आणि तांत्रिक प्रशासकीय कारणांचा विचार करून निर्णय घेऊ असा निवडणूक आयोगाचा विचार आहे.